रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील नवसाला पावणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्रीदेवी करंजेश्वरीचा जन्मदिवस म्हणजेच आरचा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी अनेक लोकप्रतिनिधींनी देवीचे दर्शन घेतले। प्रसिद्ध उद्योजक आणि वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्यासोबतच अनेक सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिकांनी सुद्धा यावेळी देवीचे दर्शन घेतले। श्रीदेवी करंजेश्वरीच्या या आरचा महोत्सव कार्यक्रमाला तब्बल 5000हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या संपूर्ण कार्यक्रमानिमित्त श्रीदेवी करंजेश्वरी मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी मंदिर देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा आरचा महोत्सवाचा संपूर्ण कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। आज सकाळी देवीवरती अभिषेक झाला राम जगताप यांच्या हस्ते। त्यानंतर 12 वाजता महाआरती झाली आणि त्यानंतर आता महाप्रसादाचा वाटप चालू आहे। साधारण 4000 लोक जेवतील असं अपेक्षित आहे। आता 2 पंक्ती झालेल्या आहेत। आता संध्याकाळी स्थानिक भजन आहेत, जीवेश्वर महिला मंडळ आणि कालिका माता महिला मंडळ यांचं भजन आहे। त्यानंतर संध्याकाळी इथे स्थानिक हरिपाठाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर रात्री एक सार्वजनिक भजन, जे पेठमाप, गोकुळ आणि मजरेक अशी या भागातील सर्व जे लोक आहेत, जे सगळे भजन प्रेमी आहेत, त्या सगळ्यांना आवाहन केले की आपण सर्वांनी एकत्र येऊन भजन करायचे। कारण यावर्षी आपल्याला मनोरंजनाचा कार्यक्रम जिथे होतो ते स्टेज यावर्षी आपण तिथं बांधकाम नवीन करतोय, त्यामुळे तो भाग आपल्याला उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला एक सार्वजनिक भजन यावर्षी आपण रात्री घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आजच्या संपूर्ण दिवसाचे कार्यक्रम गेले कित्येक वर्ष श्रीदेव सोमेश्वर आणि देवी करंजेश्वरी देवस्थानच्या वतीनं हा आरचा महोत्सव आपण साजरा करतोय। आरचा महोत्सव म्हणजे देवीचा जन्मदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय। गेले कित्येक वर्ष याच देवस्थानच्या वतीनं मर्यादित हा कार्यक्रम होता, पण या नवीन कमिटीनं याचं स्वरूप हे फार मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आणि जेणेकरून सर्व भाविकांना या ठिकाणी येऊन महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। आज संपूर्ण चिपळूण शहरातून भाविक या ठिकाणी येत आहेत आणि देवस्थानचे, विशेषतः या देवस्थान कमिटीचे हे अत्यंत हे सर्व भाविक आभारी आहेत, जेणेकरून ह्या देवस्थानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना इथे येण्याची ही पवित्र संधी हे देवस्थान कमिटीने दिलेली आहे। श्रीदेवी करंजेश्वरीचा महिमा फार आगाध असल्यामुळं आपल्या देवीचे भक्त विदेशात, देशात, विदेशात आणि सर्वत्र पसरलेले आहेत। खूप मोठ्या, म्हणजे जसे वकील असतील किंवा मोठ्या मोठ्या उद्योगात असणारे लोक, मोठे मोठे व्यावसायिक आहेत, या देवीच्या दर्शनासाठी जरूर येतात। देवी ही नवसाला पावणारी असल्यामुळं आजच्या आरचा महोत्सवाच्या दिवशी देखील साधारणपणे 4-4.5 हजार लोक जेवणासाठी असतात, प्रसादीसाठी येतात आणि ती अगदी भक्तिभावाने जिथे जागा मिळेल तिथं बसून जो मिळेल तो प्रसाद ग्रहण करतात। अशा पद्धतीने देवीचा महिमा असल्यामुळं हा जो जसा उत्सव आजचा हा आरचा महोत्सवचा आहे, तसाच उत्सव मोठा शिमग्याचा देखील असतो आणि त्या शिमग्याच्या उत्सवाला देखील अगदी संपूर्ण कोकणामधला हा एकमेव असा मोठा शिमगा आहे। गुलाल मुक्त शिमगा म्हणून प्रसिद्ध असलेला हा शिमगा, यासाठी खूप लोक येतात। मग अगदी लोटांगण घालून देवीच्या समोर, पालखीच्या समोर लोटांगण घालत असतात लोक आणि देवीचा आशीर्वाद त्यांना मिळतो। हा महिमा देवीचा अगाध असल्यामुळं खूप दूरहून लोक येतात। त्यांचं या ठिकाणी आम्ही देवस्थानच्या वतीने नेहमी स्वागत करत असतो आणि यावर्षी शिमगा देखील विशेष असणार आहे, कारण शेरणे काढण्याचा जो कार्यक्रम देवळाचा आहे तो फार मोठा, त्याची प्रसिद्धी आता चांगली मिळालेली आहे। इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी मिळाली असल्यामुळं आता लोकांची गर्दी वाढत आहे। गर्दी कंट्रोल करण्याचं काम देखील आम्हाला तितकंच कठीण होत जाते, परंतु येणाऱ्या भाविकांचं नेहमीच आमच्या देवस्थानच्या वतीनं स्वागत असेल। निश्चितपणे आज करंजेश्वरी देवीचा आरचा महोत्सव आहे आणि त्या महोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी, महाप्रसादासाठी उपस्थित आहेत। आम्हाला निमंत्रण, आम्ही आमचं भाग्य समजतो। त्या देवीच्या आशीर्वादाने बरंच काही आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये प्राप्त झालेलं आहे। आज सुद्धा मागायची गरज नसते। देवीच्या मनामध्ये जे असतं ते निश्चितपणे मिळत असतं आणि तिचा आशीर्वाद असल्यामुळे मला जे काही अपेक्षित आहे ते माझ्या राजकीय, सामाजिक आणि माझ्या इतर सर्व सार्वत्रिक जीवनामध्ये तिने दिलेलं आहे, ते पुढे देत राहील। देवीजवळ एकच मागणं मांडलंय की सार्वजनिक क्षेत्रात लोकांच्या समवेत आज जे काम सुरू केलंय त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी जे काही मला
लागणार आहे तेथे तू त्या द्यावंस आणि त्या सगळ्यांचं पाठबळ आणि आशीर्वाद मिळो एवढीच देवीसमोर प्रार्थना करत असताना चिपळूणच्या सगळ्या भक्तांसाठी आई देवी अशीच पाठीशी उभी राहून सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना देवीसमोर केली.